नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत मराठी कुमार भारती कृतीपत्रिका पहिली इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. त्याचे एकूण गुण असणार आहेत 80 आणि वेळ असणार आहे 3 तास. तर प्रश्नपत्रिका सोडवण्याआधी आपण बोर्डाचे नियम काय आहेत ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ओके. त्यासाठी इथे काही तुम्हाला विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर ते मी तुम्हाला आधी समजावते की त्या सूचना ह्यांचं तुम्हाला परीक्षेचे पेपर लिहिताना काटेकोरपणे पालन करायचं आहे. नाहीतर तुमचे सिली मिस्टेक्स होतात आणि त्यामध्ये तुमचे मार्क्स कापले जातात. ठीक आहे. तर त्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत म्हणून मी तुम्हाला आज सूचना आधी समजावणार आहे. ठीक आहे. सूचना 1. दिलेल्या सूचनांनुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात. या व आकृत्या 2 आकृत्या पेनानेच काढाव्यात. एवढं इन्स्ट्रक्शन देऊन सुद्धा मुलं पेन्सिलीने आकृत्या काढतात किंवा आकृत्या काढतच नाहीत. ठीक आहे. आता आकृत्या म्हणजे काय हे तर किती मुलांना माहितीच नाहीये. आकृत्या कशाला म्हणतात तेच माहिती नाहीये त्यांना. म्हणजे आपल्याला सायन्समध्ये सामान्य विज्ञानामध्ये आकृत्या काढा म्हटल्यावर आपण एक ठराविक आकृती काढतो, हो की नाही. आता ह्याच्यामध्ये काय आकृती काढायची असेल मराठीच्या पेपरमध्ये जर माहिती नसेल तुम्हाला तर आता पेपर जेव्हा मी सोडवणार त्यावेळी मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगणार. ठीक आहे. त्यानंतर 3 उपयोजित लेखनासाठी कृतींसाठी सूचना निवेदन आकृत्या काढण्याची आवश्यकता नाही. तसेच त्या कृती लिहून घेऊ नयेत. तर कृतीही लिहायची आवश्यकता नाही. 4 विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5 2 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1 मधला अपठित उतारा वाचून त्या उतार्याचा 1/3 भाग लिहावयाचा आहे. हे जेव्हा आपण प्रश्नपत्रिका सोडू तेव्हा मी तुम्हाला सांगते. 5 स्वच्छता नीटनेटकेपणा व लेखन नियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला सारखे पेन बदलून लिहिता येणार नाही. परीक्षेमध्ये उत्तरपत्रिके लिहिताना एकतर तुम्हाला काळं पेन वापरायचं आहे किंवा निळं पेन वापरायचं आहे. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही रंगाचा पेन वापरणं तुम्हाला अलाउड नाही. ठीक आहे. आणि उत्तरपत्रिका लिहिताना जर एखाद्या वेळी तुमचा पेन खराब झाला, काय झालं प्रॉब्लेम, आणि जर तुम्ही पेन बदलत असाल तर तिथे तुमचे जे सुपरवायझर असतील त्या सुपरवायझरना परमिशन घ्यायची की माझा हा पेन चालत नाहीये, खराब आहे, तर मी दुसऱ्या पेनाने लिहित आहे. तर तिथे तुमच्या सुपरवायझरची स्वाक्षरी तुम्हाला घ्यायला पाहिजे की मी त्यांच्या परमिशनने हा पेन बदललेला आहे. नाहीतर सरळ पेपरमध्ये कॉपी केस लिहितात. लक्षात घ्या. तर ह्या ज्या काही मी एक्स्ट्रा अजून ॲडिशनल सूचना दिलेल्या आहेत त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. कितीतरी मुलांना ना वरती ओळ आखायची सवय नसते. जर ती घाणेरडी सवय तुम्हाला आहे तर आतापासूनच ती सवय बदलून टाकायची. ठीक आहे. आणि वरती ओळ आखल्याशिवाय लिहायचं नाही. आता इथे विभाग 1 गद्य प्रश्न पहिला पुढील उतार्याच्या आधारे सूचनांनुसार कृती करा. 1 आकृती पूर्ण करा. पाठात आलेले बैठे खेळ. आता इथे बघा आकृती पूर्ण करा म्हणजे हे जे बॉक्स काढलेले आहेत की नाही हे तुम्हाला बॉक्स काढायचे आहेत. ठीक आहे. ह्यालाच म्हणतात आकृती पूर्ण करा. आणि ते कशाने काढायचं आहे तुम्हाला पेनानेच काढायचं आहे. आता मी काही विद्यार्थ्यांना पाहिलं की आकृती पूर्ण करामध्ये त्यांनी आकृत्या काढल्या आहेत पेनाने, पण त्यांनी कशा आकृत्या काढल्या आणि ते कसे लिहत होते ते मी तुम्हाला दाखवते. का तर तुम्हाला स्पष्ट कळावं की तुम्ही काय काय चुका करता. ठीक आहे. आता इथे बघा दिलेलं आहे पाठात आलेले बैठे खेळ. आता हे तुम्हाला बैठे खेळ लिहावे लागतील. तर काही विद्यार्थ्यांनी काय केलं, आता इथे बैठे खेळ कोणते दिलेले आहेत, चिंचोके, गजग. आता चिंचोके, गजग. आता हे लिहिलं ना तर मुलांना जेव्हा पेनाने आकृती काढायला सांगितली जाते तर मुलं काय करतात माहितीये, हे असं करतात, हे असं, आणि इकडनं तुम्ही कशी काय ओळ आखता रे, आकृती पूर्ण झाली का ही तुमची, तर हे चुकीचं आहे. ह्याच्यावरती नाही, तुम्हाला अशी आकृती काढायची आहे. लक्षात घ्या.
मध्ये लिहायचं आहे. आकृती अशी काढायची. इथे लिहिले चिंचोके. त्याच्यानंतर इकडे परत अशी आकृती काढली. मग लिहिलं गजग. तर अशा प्रकारे आकृत्या काढायच्या आहेत. हे असं तुम्ही लिहत असाल तर हे चुकीचं आहे, कारण की मी खूप मुलांना बघितलेलं आहे असं लिहिताना. ठीक आहे. तर आकृती अशी काढायची आणि अशा प्रकारे लिहायचं. चांगलं आणि सुटसुटीत लिहिताना अक्षर सुंदर काढायचे. खाडाखोड करायची नाही पेपरामध्ये जास्त. ठीक आहे. समजलं ना तुम्हाला आता? ठीक आहे. आता इथे तुम्हाला जो उतारा दिलेला आहे, हा उतारा वाचून ह्या उतार्यामधून प्रश्नांची उत्तरं शोधून तुम्हाला इथे लिहायची आहेत. ठीक आहे. तर आता पाठात आलेले बैठे खेळ इथे दिलेले आहेत. चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूचुळू, मुंगळा, भोवरा, गोट्या. ओके. तर ह्याच्यामधल्या कोणत्याही चार तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता व्यवस्थित आकृती काढून. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला ते उत्तरं लिहायची आहेत आणि अशा प्रकारे आकृत्या काढायच्या आहेत. ठीक आहे. आता 2 आकृती पूर्ण करा. पाठात आलेले मैदानी खेळ. तर मैदानी खेळ कोणते कोणते आलेले आहेत? तर आहे काय बघा, भोवरा आहे, विटीदांडू आहे, कुरीचा डाव, गोट्या, सूरपारंब्या. हे सगळे काय आहेत? तर हे आहेत मैदानी खेळ. आता मैदानी खेळ पण लिहिताना तुम्हाला आकृत्या काढूनच लिहायच्या आहेत. तर पाठात आलेले मैदानी खेळ भोवरे, कुरीचा डाव, गोट्या, सूरपारंब्या. ठीक आहे. आणि धड्यांचं वाचन करत जा. धडे वाचाल तेवढं ते मेंदूमध्ये फिक्स होईल. मग त्या लोकांनी परीक्षेमध्ये कशाही प्रकारे प्रश्न विचारला ना तरी तुम्हाला उत्तर लिहिता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तुमच्या परीक्षेमध्ये स्वमत. आता स्वमत म्हटलं आणि स्वमत आलं जरी ना तर सगळ्या मुलांची बँड वाजते, हो की नाही? तर स्वमत ह्याचा अर्थ कितीतरी विद्यार्थ्यांना माहितीच नाही की स्वमतचा अर्थ काय आहे. स्वमत म्हणजे तुमचा स्वतःचा ह्या एखाद्या ठराविक विषयाबद्दल तुमचे स्वतःचे काय विचार आहेत त्यालाच म्हणतात स्वमत. ठीक आहे. आता आजी कुटुंबाचं आगळ या पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. आता हे विचार स्पष्ट करताना सगळ्यात आधी धडा काय आहे तो तुम्हाला समजला पाहिजे, हो की नाही? आता कोणत्या धड्याबद्दल विचारलेलं आहे? आजी कुटुंबाचं आगळं. तुमच्या कुटुंबाबद्दल विचारलंय का तुम्हाला? नाही. तर या पाठात चित्रित झालेल्या म्हणजे या पाठामध्ये जे काही त्या लोकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे कुटुंब पद्धतीबद्दल, एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे एकाच घरामध्ये आजी आजोबा, सगळे भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची मुलं, त्या मुलांची मुलं, अशी एक मोठी फॅमिली एकत्र राहते, त्याला म्हणतात एकत्र कुटुंब पद्धती. तर त्याबद्दल तुमचे विचार त्यांच्या पुढे तुम्हाला मांडायचे आहेत. ठीक आहे. तर ते तुम्ही कसे मांडाल? तर आजी कुटुंबाचं आगळ या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. ग्रामीण म्हणजे गावाकडील भागामध्ये, मागील पिढी म्हणजे आधीची जे पिढ्या होत्या, आपल्या आधी ज्या कोणी पिढ्या होत्या त्या पिढीचे चित्रण ह्याच्यामध्ये आलेलं आहे. त्या काळातील हे एकत्र कुटुंब होते. ठीक आहे. आजी ही कुटुंब प्रमुख होती म्हणजे घरातील सगळ्यात मोठा जो माणूस असतो तो कुटुंब प्रमुख असतो, म्हणजे त्या काळात होता. ठीक आहे. तर त्यांची कुटुंब प्रमुख कोण होती? तर आजी होती. कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत हे आजी ठरवत असे. या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पाडतात. याचा कुटुंबालाच फायदा होत होता. म्हणजे जो घरातील मोठा माणूस असतो तो सगळं ठरवतो, कुणी काय काम करायचं आणि सगळे जे काही इन्कम वगैरे असते ना ते सगळं त्या मोठ्या माणसाच्या हातातच असणार आणि ते घर खर्च, घर चालवायचं कसं काय ते सगळं तेच ठरवणार. त्यामुळे कसं कुटुंबामध्ये सगळं व्यवस्थित चालायचं.
कोणाची भांडणं वगैरे व्हायची नाहीत. ठीक आहे, व्यवहार जो असायचा तो व्यवस्थित सुरळीतपणे चालत असे. पण त्याचबरोबर या पद्धतीमध्ये कोणालाही मोकळीक नव्हती. म्हणजे घरचा जो प्रमुख बोलेल सगळ्यांनी तेच करायचं. त्याला का असं प्रश्न विचारायचा नाही. त्याने एकदा सांगितलं तर ते झालं. तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो, पण ते तुम्हाला करायलाच पाहिजे. तुमची मनमानी, तुमच्या मर्जीने तुम्ही काहीही करू शकणार नाही. तेव्हा त्या काळाची गोष्ट आहे ही. ओके, आताच्या काळामध्ये असं काही होत नाही, ते माहिती आहे मला. घरातील नातवंडे आजीच्या धाकात व मायेच्या सावलीत मोठी होत होती. आजीच्या छत्रछायेत संपूर्ण कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते. मात्र अलीकडच्या आधुनिक काळात अनेकविध कारणांमुळे एकत्र कुटुंब पद्धत लयाला चालली आहे. लयाला चालली आहे म्हणजे हळूहळू ती खलास होत चालली आहे. काय होतं, लोक लग्न विग्न झाली की वेगळे होतात, एकत्र राहत नाहीत. एकत्र राहिले तर मग भांडणं होतात. मी एवढं दिलं, तुम्ही काय दिलं, मी एवढं दिलं, तुम्ही काय दिलं, असं. तर म्हणून काय करतात, सरळ वेगळे होऊन जातात. मग एकाचं लग्न दुसऱ्याचं लग्न झालं, तो वेगळा होऊन जाणार, असं. तर आता काय होत आहे, कुटुंब पद्धती कशी होत चालली आहे, काय म्हणतात त्याला, न्यूक्लिअर फॅमिली म्हणतात त्याला. कुटुंब पद्धती सेपरेट राहतात लोक, एकत्र आता राहायला मानत नाहीत. ओके, प्रश्न पहिला आ. पुढील उत्तराच्या आधारे सूचनांनुसार कृती करा. 1. आकृती पूर्ण करा. सोनाली आणि रुपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती. तर काय काय त्या दंगामस्ती करत ह्या पॅरेग्राफ मधून तुम्हाला उत्तरं शोधून लिहायची आहेत. तर लिहिताना तुम्ही उत्तरे कशी लिहिणार हे बघा. दोघेही बिछाण्यात चक्क नाचत कुदत, थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत. रुपाली फुस करून अंग टाकी व झोपी जाई. सोनालीला लगेच झोप येत नसे. तिला लहान मुलासारखे थोपटावे लागे, मगच ती झोपी जाई. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. 2. पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा. तर आधी घटना काय घडली आणि आपल्याला उत्तर लिहायचं केव्हा घडली. ठीक आहे, आकृती काढायची आहे. अजिबात शॉर्टकट मारायला जायचं नाही, नाहीतर मार्क्स गेलेच म्हणून समजा. 1. रुपालीने गुर्र करून सोनालीला दटावले. ही घटना केव्हा घडली. 2. लेखकाने विलक्षण अवर्णनीय आनंद लुटला. आता ही घटना कधी घडली. तर उत्तर कसं लिहिणार आपण हे बघा. रुपालीने गुर्र करून सोनालीला दटावले. सोनालीने वाह्यातपणा केल्यावर. केव्हा, सोनालीने वाह्यातपणा केल्यावर. 2. लेखकाने विलक्षण अवर्णनीय आनंद लुटला. रुपाली, सोनाली व दीपाली यांच्याशी खेळताना. अशा प्रकारे आकृती काढून अशा प्रकारे उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे. आता 3. स्वमत. 3 मार्काचं आहे हे. प्राण्यांना प्रेमाने वागवले तर तेही माणसांशी प्रेमाने वागतात. या विधानाविषयी तुमचे मत लिहा. आता बघा, प्राण्यांना आपण प्रेमाने वागवले तर तेही माणसांशी प्रेमाने वागतात. आता प्राणी बघितलेले असतील ना तुम्ही लोकांनी, की रस्त्यावरती कुत्रे, कोणीतरी पाळतं सुद्धा घरामध्ये, मांजर, पक्षी. ठीक आहे, हे आपण पाहतो ना घरामध्ये. आणि किंवा ते आपल्या रोजच्या रोज येतात आणि खाऊ घेऊन जातात आपल्या घरात येऊन, हो की नाही. तर आता इथे प्रश्न काय विचारलाय की प्राण्यांना जर आपण प्रेमाने वागवले तर तेही माणसांशी प्रेमाने वागतात. आता याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मांजर, कुत्रे. जर तुम्ही कुत्र्याला रोज एक बिस्किट वगैरे देत असाल खायला, तर तुम्ही तिकडे गेलात की ते धावत, कुठेही लांब असेल तरी सुद्धा ते धावत येतं तुमच्याकडे आणि तुम्हाला बघून ते शेपूट हलवतं, मग ते प्रेम करतात. प्रत्येकाची प्रेमाची भाषा ही वेगळी असते. तर त्यांच्या हावभावावरून ते असं दाखवून देतं तुम्हाला की ते तुम्हाला किती प्रेम करत आहे. तर याविषयी तुमचं काय मत आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आता हे उदाहरण म्हणून एक उत्तर दिलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या मनाने दुसरंही उत्तर लिहू शकता, पण विषयाला धरून, विषय सोडून लिहायचं नाही. मी अशी कितीतरी उदाहरणे पाहिली आहे जेथे मनुष्य आणि प्राणी यांच्यातील प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य आपणास दिसून येते.
उदाहरण द्यायचे झाल्यास बाबा आमट्यांच्या आनंदवनात डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांचे कुटुंबीय अगदी लहान नातवंडे देखील प्राण्यांशी खेळताना बागडताना पाहावयास मिळतात. तेथे तर पाळीव प्राणी व हिंस्र प्राणी असे दोन्ही प्रकारचे प्राणी त्यांच्या अवतीभोवती वावरत असतात. आता बाबा आमटेंचं जर तुम्ही पिक्चर बघितलं असेल ना, मराठी पिक्चर आहे, प्रकाश आमटे आणि त्यांची बायको कशा प्रकारे, ते डॉक्टर होते दोघेही, आणि ते कशा प्रकारे दोघे गेले तिकडे आदिवासी लोकांच्या मध्ये राहिले, कशा प्रकारे त्यांनी काय काय संघर्ष केला, अतिशय सुंदर आहे. आणि ते कसे प्राण्यांमध्ये ते राहत होते, तर ते बघण्यासारखं आहे पिक्चर, तर तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. तर आपण प्राण्यांना लळा लावला तर सदैव आपल्याशी प्रामाणिक राहतात. ज्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या भावनांना माणूस त्याच भावनांद्वारे प्रतिसाद देत असतो, तसेच प्राण्यांचीही असते. आपण त्यांना त्रास दिला, मारले, अवेरले तर ते दुखावतात, पण प्रेमाने वागवले तर तितकीच जाणीवही ठेवतात. सोनाली व रुपाली या अनुक्रमे सिंहीण व कुत्री असून सुद्धा त्यांच्या लेखकाच्या घरातील वावर, घरातील इतर व्यक्तींविषयी असलेले प्रेम प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळते. त्यामुळे वरील विधानाच्या सत्यतेविषयी मला खात्री आहे. आपण सर्व प्राणीमात्रांशी प्रेमाने वागायला शिकले पाहिजे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे जर तुमचे अजून काही दुसरी तुमची मतं असतील तर ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे इथे त्या लोकांनी, आणि ते हे खरंच खूप आवडलंय मला, आणि सोपंही आहे जर तुम्हाला लिहायचं असेल तर. ठीक आहे. प्रश्न पहिला ई. उताराच्या आधारे सूचनांनुसार कृती करा. तक्ता पूर्ण करा. जंगलाचा स्वभाव आणि माणसाचा स्वभाव. आता धडा वाचायचा, धड्याचं वाचन करायला शिका. आता इथे उतारा दिलेला आहे, त्या उतारामधून तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. तर जंगलाचा स्वभाव काय आहे? मोकळा ढाकळा, मोकळा ढाकळा, आणि सर्व कृती मनसोक्तपणे तर जंगल मन मोकळे असते असंही लिहू शकता. हे बघा, जंगलाचा स्वभाव मोकळा ढाकळा, सर्व कृती मनसोक्तपणे व सहजपणे करते, त्याला कशाचंही बंधन नसतं. माणसाचा स्वभाव कसा असतो? 1. मनात अढी धरतो, तेढ बाळगतो. 2. मनात सतत संकोच आणि संशय असतो. चौकटी पूर्ण करा. जंगल करीत असलेल्या मानवी क्रिया. तर लपंडाव खेळणे, गप्पा मारणे, कुजबुजणे, खेळणे, डुलणे, हसणे, गाणे, तर ह्या काय आहे? जंगल करीत असलेल्या मानवी क्रिया आहे. जसं माणसं करतात तसं जंगलही करते. ठीक आहे. तर काय काय करते? तर लपंडाव खेळणे, गप्पा मारणे, कुजबुजणे, खेळणे, डुलणे, हसणे, गाणे. आता बघा, प्रश्न पहिला आपला संपलेला आहे. आता आपण सुरू करणार आहोत प्रश्न दुसरा. आता प्रश्न पहिला जेव्हा संपेल, जिथे संपेल तिथे ते स्टॉप करायचं आहे तुम्हाला फुलस्केप मध्ये. प्रश्न दुसरा तिथेच खाली कंटिन्यू करायचा नाही. तर प्रश्न दुसरा येणार नवीन पानावर. पहिल्या पानावर जर तुम्ही एक जरी अक्षर लिहिलं असेल फुलस्केपवर, तरी सुद्धा तो पूर्ण फुलस्केप तुम्हाला रिकामा सोडायचा आहे. लक्षात घ्या, कट मारून टाकायचं त्याला, आणि प्रश्न दुसरा नवीन फुलस्केपवरच लिहायचा आहे. ठीक आहे. तर प्रश्न दुसरा अ. पुढील कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा. योग्य पर्याय ओळखा. आता कविता इथे दिलेली आहे. आकाशी झेप घेरे, पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. आता इथे तुम्हाला प्रश्न आणि पर्याय दिलेले आहेत, तर त्याच्यातील योग्य पर्याय निवडून आपल्याला लिहायचा आहे. आता 1. सुख लोलुप झाली काया म्हणजे काय? तर 1. सुखाचा तिरस्कार वाटतो, सुखाबद्दल प्रेम वाटते, सुखाचे आकर्षण वाटते, सुख उपभोगण्याची सवय लागते. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे 4. सुख उपभोगण्याची सवय लागते. 2. पिंजरा सोडून झेप घेतल्याने. 1. काया सुखलोलूप होते, पाखरांना आनंद होतो, आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते, आकाशाची प्राप्ती होते.
तर त्याचं उत्तर आहे 3. आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, चौकटी पूर्ण करा. कवीने यशप्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने. तर एक आहे, तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने. तर एक मध्ये हे येणार. आणि 2, कष्टाविण फळ ना मिळते. कष्टाविण फळ ना मिळते म्हणजे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. तर दुसरं तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 3, पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने, जरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडुनिया सरिता सागरा. कवी म्हणतो, हे पाखरा, देवकृपेने तुला उडण्यासाठी, आकाशात झेप घेण्यासाठी पंख मिळाले आहेत. पंखातील बळाने तू सामर्थ्यपणे आकाशात मुक्तपणे संचार कर. डोंगर, दर्या, हिरवीगार राने, नद्या, समुद्र हे सर्व अडथळे पार करून तू दिशांच्या पलीकडे झेप घे. तर हे त्याचं अर्थ लिहायचंय तुम्हाला. त्यानंतर 4, काव्य सौंदर्य. स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा. आता स्वसामर्थ्याची जाणीव म्हणजे तुम्ही स्वतः किती सामर्थ्यवान आहात याची जाणीव, याबद्दल एक उत्तम व्यक्तिमत्व विकासात, हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया म्हणजे तुमच्या प्रगतीचा हा पाया आहे. जर तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची जाणीव झाली तर ते तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या विकासाचा काय आहे, तो पाया आहे, फाउंडेशन आहे. तर हे विधान स्पष्ट करा. तर जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. समस्यांचा सामना करता करता कधीतरी माणूस हतबल होऊन जातो. मग तो देवावर हवाला ठेवू लागतो, नशिबाला दोष देतो. पण हे असे वागणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणे महत्वाचे ठरते. स्वतःच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवता आला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. रयत शिक्षण संस्था निर्माण केली. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा आ. पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. मुद्दे 1. प्रस्तुत. आता बघा, कविता कोणत्या आहेत? उत्तम लक्षण आणि खोद आणखी थोडेसे. आता जेव्हा पण तुम्ही धडे वाचता, कविता वाचताना, त्यावेळी तुम्हाला लेखक लेखिका कोण आहेत, कवी कवयित्री कोण आहेत ह्याची माहिती असली पाहिजे. त्यांनी जी कविता लिहिली त्याचा विषय काय आहे आणि तुम्हाला का आवडली ती कविता, किंवा नाही आवडली असेल तर ती का नाही आवडली ती कविता. तर समजली तुम्हाला कविता किंवा लेख तरच तुम्ही लिहिणार, नाही का? नाही तर समजलंच नाहीये काय चाललंय आणि काय उत्तर लिहायचं तर काय उपयोग नाहीये त्याला. ठीक आहे. तर पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसमेत, इथे 2 सांगितले, उत्तम लक्षण आणि खोद आणखी थोडेसे. तर ह्या 2 पैकी कोणत्याही एका बद्दलची माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे. ठीक आहे. तर 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कोण. तर सगळ्यात आधी आपण घेऊया उत्तम लक्षण. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. कवितेचे कवी कवयित्री कोण आहे? संत रामदास. कवितेचा विषय काय आहे? उत्तम माणसाची लक्षणे. आता 3. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. मला ही कविता खूप आवडली. कवितेत मांडलेले विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना वाचताना आनंद होतो. उच्च उदात्त विचार मनात घोळवल्याने मनही आनंदित होते. सर्व गुण अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे परखडपणे सांगितले आहेत. कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही.
प्रत्येक शब्दागणिक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली स्वतःसाठी असलेली वाटत राहते. त्यानंतर खोद आणखी थोडेसेचे कवितेचे कवी कवयित्री आसावरी काकडे. कवितेचा विषय प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व. तर कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. ही कविता मला खूप आवडली आहे. ही कविता वाचता वाचता मनातील निराशेचे मळभ दूर होते. प्रयत्न करीत राहण्यातच यशाचा मार्ग आहे हे मनोमन पटते. थोड्याशा प्रयत्नाने थोड्याशा बळानेही उमेद निर्माण होते. सकारात्मक शब्दांनी मनाला उभारी येते. ही कविता माणसाला चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते. तर असे तुमचे मत तुम्हाला लिहायचे आहेत. प्रश्न दुसरा ई रसग्रहण. पुढे दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते आपल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखवतात. जर ते असल्यासारखे वागलो तर ते प्रचंड सुखावतात. आणि रसग्रहण हे 4 मार्काचं आहे. तर माझ्या असं ऐकण्यात आलं होतं की रसग्रहण येणार नाही आहे, पण आता ह्यांनी इथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे तर तुम्ही समजून पण घ्या आणि त्याचं उत्तरही लिहा. ठीक आहे. जर आलं तर तुम्हाला माहीत नाही असं नाही व्हायला पाहिजे. तर आशय सौंदर्य काय आहे ह्याचं. तर वस्तू या कवितेत कवी द.बा. धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणी मात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे आणि त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. तर आपलं आशय ह्याच्यामध्ये आधी मांडायचा आहे. त्यानंतर काव्य सौंदर्य काय आहे. तर बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात आणि त्यांच्याशी निर्दयतेने वागतात, त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतो की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का. वस्तूंना मन आहे असे समजून जर आपण त्यांच्याशी चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो, त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील. आता भाषिक वैशिष्ट्य. मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवीने या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या व आवाहक शब्दांत मोठे तत्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवीने दिलेला आहे किंवा कवीने दिला आहे. त्यानंतर आहे विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न तिसरा. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 1. आता नवीन प्रश्न नवीन पान. उत्तर पत्रिकेतील नवीन पान. ठीक आहे. खाली कंटिन्यू करायचं नाही. प्रश्न तिसरा. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 1. प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजे यश हे विधान स्पष्ट करा. प्राप्त परिस्थितीतून. आता जी काही परिस्थिती आहे तुमच्या समोर त्या परिस्थितीत आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश. सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असल्यावर जर तुम्ही काही करून दाखवलं तर त्याला काय अर्थ आहे, हो की नाही. तर कोणीही करू शकतं, पण काहीतरी आपल्याला करायचं आहे. आपल्या समोर खूप प्रॉब्लेम्स आलेले आहेत. आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्याकडे सामान नाही, आपल्याकडे काहीच नाहीये, पण आपल्याकडे काय आहे, आत्मविश्वास. आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमधून यश संपादन करणारच. ठीक आहे. तर आपण आता हे आपले विधान कसं स्पष्ट करणार. तर स्वातींनी काय केले. त्यांनी प्रथम स्वतःसमोर ठाकलेली परिस्थिती नीट समजून घेतली. आपण काय काय करू शकतो याचा त्यांनी अंदाज घेतला, त्यानुसार निर्णय घेतले
एकदा निर्णय घेतल्यावर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आपल्याला अमुक अमुक गोष्टी नक्की करता येतील असा त्यांनी विश्वास बाळगला. कठोर परिश्रम केले. परिश्रमाबाबत कोणतीही तडजोड केली नाही. योजलेल्या मार्गावर त्या ठामपणे पावले टाकत राहिल्या. त्यामुळे त्या यशापर्यंत पोहोचल्या. यश म्हणजे वेगळे काय असते? फक्त परिस्थितीचा विचार करून निवडलेल्या दिशेने न घाबरता, कच न खाता ठामपणे पावले टाकणे आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट घेणे म्हणजेच यश. स्वाती यांच्या जीवन कार्यावरून हे लक्षात येते. त्यानंतर 2 माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. आता आपण माणूस पेरताना कधी ऐकलंय का? की नाही? आपण काय ऐकलंय? बीज पेरताना ऐकलंय. बीज पेरतात, त्याचं रक्षण करतात, मग ते झाड होतं, इत्यादी इत्यादी. तर माणूस पेरणे काळाची गरज असं का सांगितलेलं आहे? तर ते आपल्याला काय कळलं याच्यामधून? तर आपण ते उत्तर कसं लिहिणार? तर मातीमध्ये बी पेरले की मातीच्या मायेच्या संस्कारामधून वृक्ष जन्माला येतो. माती ऊन वारा पाऊस वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते. बीजाला दुष्काळाची झळ सोसावी लागू नये म्हणून ती दुष्काळाशी सामना करते. या प्रतीकांतून कवीने सामाजिक आशय मांडला आहे. आज भ्रष्टाचार, दैन्य, अंधश्रद्धा व इतर धर्मांध प्रवृत्ती घटक यामुळे समाज पोखरलेला आहे आणि त्यात माणुसकी लयाला जात आहे. अशा या आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणे आवश्यक आहे. म्हणून माणुसकी पेरणे म्हणजेच विवेकी माणूस निर्माण करण्याची आजच्या काळाची गरज अधोरेखित होते. ठीक आहे. आणि जर तुम्हाला धडा समजलेला असेल तर हे तुम्हाला उत्तर सहजपणे लिहिता येईल. त्यानंतर आहे 3 टीप लिहा. बालनाटिका एक अर्ज आहे बाप्पा. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला टीप लिहा, म्हणजे थोडीशी माहिती लिहायची आहे. खूपच मजेशीर आहे हे. बाल साहित्यिका गिरिजा कीर यांनी बालकुमारांच्या भावविश्वावर आधारित साहित्य निर्माण केले. त्यातूनच जन्माला आली बालनाटिका एक अर्ज आहे बाप्पा. तर सुजाता व सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातील मोठी माणसे बाहेर गेली आहेत. अशा वेळी छोटी मुले त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांवर विचारविनिमय करीत आहेत. हा प्रश्न कोणता? तर आई बाबा शेजारी यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही, पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटते की आपली तक्रार आपण देव बाप्पा पुढे मांडूया. तो आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल. मग देवबाप्पासाठी एक सामुदायिक अर्जलेखन सुरू होते. त्यात अतिशय सुंदर तक्रारी मांडल्या जातात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. आणि मग मित्रमंडळींपैकीच काही जण बाप्पाचे रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी भांडू लागतात. असे गमतीशीर प्रसंग उभे करून मुलांचे भावविश्व उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न या नाटिकेतून केलेला दिसून येतो. त्यानंतर आहे विभाग 4 नवीन प्रश्न नवीन पान. उत्तर लिहिताना नवीन पानावरच लिहायचे. विभाग 4 भाषाभ्यास. प्रश्न 4 व्याकरण घटकावर आधारित कृती. समास. पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा. आता सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण कसं करणार? तर 1 नाक डोळे. नाक डोळे दिलेला आहे एक शब्द. आता त्याचा विग्रह करायचा म्हणजे त्याला वेगळं करून लिहायचं आपल्याला. तर आपण कसं लिहिणार? नाक आणि डोळे. त्यानंतर सुंठ साखर. सुंठ आणि साखर. कृष्णार्जुन. कृष्ण आणि अर्जुन. 4 विटी दांडू. विटी आणि दांडू. तर इथे असं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हे बघा, नाक आणि डोळे, सुंठ, सुंठ आणि साखर, कृष्णार्जुन आणि विटी आणि दांडू. हे बघा, कृष्ण आणि अर्जुन, विटी आणि दांडू. आता शब्दसिद्धी 2 पुढील शब्दांचा खोर प्रत्यय लावून शब्द तयार करा. आता भांडण. भांडण तर भांडखोर.
चुगली, चुगलीखोर. पुढे फक्त खोर लावायचंय. जमत नाही असं लिहायला. ठीक आहे. त्यानंतर 2 पुढील शब्दांच्या आधी अव हा उपसर्ग लावून शब्द तयार करा. गुण, गुण दिलेला आहे तर तुम्हाला लिहायचं आहे अवगुण. आणि लक्षण, अवलक्षण. अवलक्षण. आता इथे दिला आहे वाक्प्रचार. पुढीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ हे मी ऑलरेडी तुम्हाला अपलोड केलेले आहे. जर तुम्ही बघितले नसतील तर प्लीज बघा. ठीक आहे. तर चाहूल येणे म्हणजे अंदाज येणे. तर वाक्य काय करणार? मागून कुणीतरी येत असल्याची रघुला चाहूल आली. हे बघा, मागून कुणीतरी येत असल्याची रघुला चाहूल आली. त्यानंतर 2 आहे सार्थक होणे. अर्थ धन्य वाटणे. वाक्य राजू पदवीधर झाल्यावर आईच्या कष्टांचे सार्थक झाले. 3 थक्क होणे, चकित होणे. वाक्य उन्हात पाऊस पडताना पाहून मनोहर थक्क झाला. 4 विचारपूस करणे. अर्थ चौकशी करणे. वाक्य सरांनी मानसच्या आजाराची विचारपूस केली. तर आहे ना, हे त्या लोकांनी इथे उदाहरण म्हणून उत्तरं दिलेली आहेत, पण तुम्ही तुमच्या मनाने वाक्य बनवायचा प्रयत्न केला पाहिजे. सार्थक होणे, धन्य वाटणे. तर माझ्या परीक्षेत पहिला नंबर आला, माझ्या आईला तिची मेहनत सार्थक झाल्यासारखे वाटले, असं तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता ना. थक्क होणे, चकित होणे. अचानक गावावरून आजी आल्यामुळे मी थक्क झाले किंवा मी थक्क झालो असं लिहा. त्यानंतर विचारपूस करणे, चौकशी करणे. माझ्या आजारी मित्राची मी विचारपूस केली. असं तुमच्या मनाने वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न 4 भाषी घटकांवर आधारित कृती. 1 शब्द संपत्ती. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. तर जहालचा विरुद्ध शब्द येतो मवाळ. आदर, अनादर. पुढील शब्दांचे वचन बदला. पुस्तक, पुस्तके. वाट, वाटा. 3 पुढील शब्दातील अक्षरांमधून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता ना इथे पुढील शब्दातील अक्षरांमधून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. ह्याच्यामध्ये काय करतात ना, मुलांना प्रश्न काय विचारलाय तोच समजत नाही. समजलं ना. आता हा दरवाजा, ह्याच्यामधून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द करायचे. तर दर, दर म्हणजे किंमत, दाम होते की नाही, तर दर बनवला आपण. ठीक आहे. दवा पण होतो, दवा. रवाई होतो, रवा. हा, हे बॉक्स मधून लिहायचं, मी फक्त दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर वाद होतो, त्याच्यानंतर होतो रजा. बघा किती आपण बनवले शब्द अर्थपूर्ण. हे बघा, सॉरी, हे बघा, रवा, वाद, रजा. रवा, वाद, रजा. हो की नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. एक शब्द दिलाय त्यांनी, त्याच्यामधून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. कोणते 2 सांगितले होते, पण मी तुम्हाला एक्स्ट्रा करून दाखवलेले आहेत. त्यानंतर आहे 4 पुढील शब्द समूहांबद्दल 1 शब्द लिहा. आता इथे शब्द समूहांबद्दल, तर 1 दिशा दाखवणारा. तर
काय आपल्याला दिशा दाखवते? दिशा दाखवणारा काय? तर दिशादर्शक. दिशा दर्शक. दुसऱ्यावर अवलंबून असलेला, म्हणजे जो स्वतःचं काम स्वतः करत नाही, दुसऱ्यावर अवलंबून असतो, त्याला काय म्हणतो आपण? परावलंबी. परावलंबी. आणि जो स्वतः करतो स्वतःचं काम, त्याला म्हणतात स्वावलंबी. ठीक आहे. त्यानंतर आहे लेखन नियमांनुसार लेखन. अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4 शब्द ओळखणे. आता हे तुम्हाला ना कन्फ्यूज होणार तुम्ही ह्याच्यामध्ये, त्यामुळे कसं वाचन लेखन गरजेचं असतं. जेवढं जास्त लिहित असाल, वाचत असाल, तेवढं तुमचे जे शब्द असतात ना ते पक्के, त्याचे काना, मात्रा, वेलांटी, रफार सगळे ते फिक्स असतात तुमच्या डोक्यामध्ये. ठीक आहे. आता इथे बघा, त्या लोकांनी आपल्याला दिलेले आहेत निर्जीव, 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 निर्जीव. तर बरोबर शब्द कोणता आहे? तर हा आहे निर्जीव. त्यानंतर अंतर्मुख. अंतर्मुख लिहिले. अंतर्मुख, अर्थमुख आणि अंतर्मुख. तर ह्याच्या मधला बरोबर कोणता? अंतर्मुख हा बरोबर आहे. त्यानंतर 3 अद्भुत, 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 अद्भुत. उच्चार वेगवेगळे असतात त्यांचे. स्लाइड. हे अद्भुत आहे. ओके. हे अद्भुत, अद्भुत, अद्भुत. तर अद्भुत जे आहे ते, हे पहिलं वालं जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर 4 अलंकारिक, अलंकारिक, अलंकारिक आणि अलंकारिक. तर बरोबर कोणता आहे? अलंकारिक. त्यानंतर 5 कनिष्ठ, 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 कनिष्ठ. तर बरोबर कोणता आहे ह्याच्यातला? हे कनिष्ठ जे आहे ते बरोबर आहे. 4 कर्तृत्व, कर्तृत्व. हे कर्तृत्व आहे. कर्तृत्व, कर्तृत्व, कर्तृत्व. तर बरोबर कोणता आहे? तर हे कर्तृत्व. त्यानंतर विरामचिन्हे. पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. तर इथे आपल्याला वाक्य वाचूया आधी. गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या, म्हणजे जग असंही असतं तर. गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या. तर हा कोणता विराम आहे? हा कोणता चिन्ह आहे? सॉरी, उद्गार चिन्ह आहे विराम चिन्ह हा. हे काय आहे? स्वल्प विराम आहे हे विराम चिन्ह. तर या 2 विराम चिन्ह आपल्याला नावं लिहायची आहेत. तर हे बघा, असं हे आहे उद्गार चिन्ह. असं बॉक्स करून काढा आणि स्वल्प विराम. त्यानंतर 4 आहे कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशनला मराठीत काय म्हणतात हे नक्की येणार परीक्षेमध्ये. महामंडळ किंवा निगम. त्यानंतर दिलाय बेंच. बेंच म्हणजे आसन, न्यायासन, जिथे जज बसतो ना न्याय द्यायला, ते त्याला म्हणतात बेंच. तर हे आपलं झालेलं आहे सोडवून. आता विभाग 5 उपयोजित लेखन. तर आता हे आपण सुरू करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आतापर्यंत मी जे शिकवलं ते व्यवस्थित समजून घ्या, कारण की मी हे सगळं तुम्हाला लिहून दाखवणार आहे, किंवा लिहिलं असेल तर मी ते एक्सप्लेन करून दाखवणार आहे. तर तुम्ही कशा प्रकारे ते पत्र लेखन वगैरे करा. उपयोजित लेखन तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला असंच शिकवणार नाही आहे, ते व्यवस्थित तुम्हाला समजावून मला ते शिकवायचं आहे. नवीन आहात तुम्ही तर पटकन सबस्क्राईब करा माझं चॅनल. बेल आयकॉन टॅप करायला विसरू नका. आणि एक लाईक तर दिलंच पाहिजे तुम्ही मला. आणि काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि काही शंका नसतील तर एक थँक्स तर तुम्ही मला लिहू शकता. हो की नाही? तर चला मग भेटूया लवकरच विभाग 5 उपयोजित लेखन सोडवण्यासाठी. तोपर्यंत आधीचे अभ्यास जे आहे ते चांगल्या प्रकारे करा. धडे वाचा, प्रश्न उत्तर सोडवा. लिहायचा कंटाळा करू नका. आणि मी जे काही परीक्षेचे नियम तुम्हाला वारंवार सांगत असते
त्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही, नाहीतर परीक्षेमध्ये मार्क्स जातील. चांगलं पेपर लिहून सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला मग ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय.